दिवाळी अवघी 4 ते 5 दिवसावर आलेली आहे. तरीसुद्धा आपले काही घरचे कामं किंवा साफ-सफाई हे काही पूर्ण होत नाही शेवटपर्यंत. तर माझंही असंच काहीतरी चालू आहे. तर दिवाळी जशी-जशी जवळ येते तसं-तसं मला एक-एक सुचत आहे. तर आज सकाळी-सकाळी छान असे पडदे सगळे धुवून टाकलेले आहेत. तर उन्हामध्ये 12:30 झालेले, दुपारचे 12:00-12:30 आणि कडक असं ऊन पडलेलं आहे. तर सकाळी-सकाळची तुम्हाला फुलंसुद्धा दाखवणं झालं नाही आज. तर आज व्हिडिओची सुरुवातच मी दुपारून केलेली आहे. तर सकाळीच असे खूप सारे पडदे धुवून टाकले, ते सुद्धा घेऊन आली खाली आणि त्यानंतर किराणा भरला होता. तो सुद्धा म्हटलं व्यवस्थित लावून देऊ, नाहीतर तसाच आपण वापरतो आणि तो तिथल्या तिथंच राहतो 2 ते 4 दिवस तरी. तर आज पोहे वगैरे सगळं दिवाळीचं सगळं आणून घेतलेलं होतं आणि मोती साबण तर ही लहानपणीपासूनची फेव्हरेट आहे. तर किराणा सगळा लावून दिला व्यवस्थित. त्यानंतर आज मला करायची होती चकली भाजणी, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर मी जे प्रमाण घेते ना, त्याच प्रमाणात मी नेहमीपासून करत आलेली आहे आणि एकदम परफेक्ट अशी चकली तयार होते. एकदम खुसखुशीत होते. नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे प्रमाण घेऊ शकता. तर मी 1.5 ग्लास इथे तांदूळ घेतलेले आहे, 1 ग्लास घेतलेली हरभऱ्याची डाळ, 1 वाटी घेतलेली मुगाची डाळ, इथे घेतलेला आहे साबुदाणा 1 वाटी, त्यानंतर ज्वारी घेतलेली आहे 1 वाटी. तर हे प्रमाण ना एकदम अचूक आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घेऊ शकता. तुम्हाला जर पोहे टाकायचे असतील, तर तुम्ही पोहे सुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये 1 वाटी. मी काही पोहे वगैरे वापरत नाही. तर सगळ्यात अगोदर हे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. धुवून घेण्याचा अर्थ फक्त आपला एवढाच राहतो, की त्याच्यामधलं सगळं जे काही घाण, धूळ असेल, ती सगळं निघून गेलं पाहिजे आणि आपले तांदूळ ना एकदम डाळ, तांदूळ सगळं स्वच्छ आपण वापरलं गेलं पाहिजे. त्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि फक्त सुकायला टाकायचं आपल्याला फॅनच्या खाली चादरवरती एखाद्या सुती. तर मी इथे सगळं धुवून घेतलेलं आहे, सुकत टाकलेले आहे आणि बाकीचे जे ज्वारी वगैरे आहे म्हणजे ज्वारी आणि साबुदाणा, तर साबुदाण्याला धुवायची गरज नाही आणि ज्वारी जी आहे ना, ती स्वच्छ धुतलेली होती अगोदर म्हणून मी तशीच घेतलेली आहे. तर मंद आचेवरती आपल्याला फक्त भाजून घ्यायचं आहे. कुठेही आपल्याला त्याच्या लाह्या वगैरे करायच्या नाही. फक्त 5-6 मिनिटं भाजून घ्यायचं. कडक झालं की आपल्याला काढून घ्यायचं आहे. साबुदाणा सुद्धा तशाच प्रकारे मी कडक म्हणजे दाताखाली आपल्याला कडक लागला पाहिजे अशा प्रकारे भाजून घ्यायचा आणि त्यानंतर इथे हरभऱ्याची डाळ सुद्धा छान मंद आचेवरती भाजून घेतलेली मी. आपल्या दाताखाली प्रत्येक वस्तू आपल्याला चावून बघायची. मस्त छान अशी कुरकुरीत म्हणजे कडक लागली, की मग आपला म्हणजे तांदूळ किंवा डाळ ही भाजल्या गेली असं समजायचं. तर अशा प्रकारे मी सगळं भाजून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता कुठेही आपल्याला लाल वगैरे करायचं नाही, त्याला बिलकुल जाळायचं नाहीये. फक्त मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचंय. त्यानंतर जिरे मी घेते इथे 2 चमचे जिरे घेतलेले याच्यामध्येच भाजणीमध्येच. त्यानंतर धने सुद्धा मी 2 ते 3 चमचे म्हणजे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यानं 2-3 चमचे धने घेतलेले आहेत. छान याला भाजून मी थंड करायला ठेवलेलं आहे एकीकडे. त्यानंतर आजची पूजा तुम्ही बघू शकता. खूप छान अशी सकाळी पूजा झालेली होती, रांगोळी वगैरे. त्यानंतर मी आज ना म्हणजे दिवाळीचं फराळाचं करायला घेतलं म्हणून छान अशी स्वस्तिक सुद्धा काढली ती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.